कितीतरी काव्य, कितीतरी मूर्ती वर्णन, गोपाल कृष्णावर कितीतरी आरत्या. गरुडावर बैसून झड करीतो यावे हरिलव करीतो. आता म्हणत नाही कोणी आरती. एक जण मला म्हणाला, बाबा हे आपल्याला चालत नाही आरती. मी म्हटलं काय झालं? नाही म्हणे विष्णूची आरती आहे, गरुडावर बैसून यावे म्हणून. मी म्हटलं काय बिघडलं? नाही विष्णूचं वाहन आहे गरुड. म्हणलं असलं म्हणून काय बिघडलं? विष्णूची गाडी तयार आहे, पेट्रोल टाकून तयार आहे, सर्व्हिसिंग झालेली आहे, अलाइनमेंट झालेली आहे, आणि भगवान गोपाल कृष्ण जवळ आहेत, त्यांची गाडी हजर नाही. विष्णूला म्हटले तुझी गाडी दे, मला जाऊन यायचं. विष्णू देणार नाही का? म्हणे देईन. मग काय बिघडलं? विष्णूची गाडी नेली भगवंतानं, तर आपलं काय वापस चाललं का? म्हणे काही नाही चाललं. मग हरकत काय? नाही का? भक्त म्हणतो ये फक्त तू, नाही का? कसा बी ये, गरुडावर बसून ये, कसा तरी ये बाबा. त्याचं बोलवणं आहे. आपल्याला काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. कितीतरी आरत्या, कितीतरी स्तवन, कितीतरी भजन भगवान गोपाल कृष्णावरती आहे. पण गोपाल कृष्णाच्या चरित्राने महानुभावांना वेड लावलेला आहे. माय बापू, वेड लावले. महर्षी व्यास भागवत लिहितात, संपूर्ण ग्रंथ लिहिला. पण तुम्हाला सांगतो, ग्रंथ वाचक जो आहे, समजणारा माणूस जो आहे, तो जर नसेल तर अवघड होतं. काय करावं विचार करतात. खूप ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होतं. म्हणून नारदाला विचारलं की मला अस्वस्थ वाटते, काय करावं समजत नाही. नारदाने सांगितलं भागवत लिहा, कृष्णावरती लिहा, स्पेशल कृष्ण भगवंतावरती लिहा. आणि त्यांनी भागवत लिहिलं. ज्यावेळेस भागवत लिहिलं संपलं, त्यांना वाटलं कोणाला वाचून दाखवावं. लहान लहान मुलं त्यांना ते वाचून दाखवतात, पाठ करायला लावतात. ते पाठ करतात, खूप छान पाठांतर चाललेलं असतं. आणि रस्त्याने शुक जातात, अर्धा श्लोकखंड ऐकतात. महर्षी व्यासांनी सांगितलेला मुलं सुंदर अगदी ते श्लोक वाचतायत. इतका गोड श्लोक ऐकला शुकांनी, खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. पण अर्धाच म्हणतात, पोरांकडे गेले, पोरं हो फार छान म्हणतात रे, कृष्णाचं चरित्र याच्यामध्ये खूप बरं वाटतं. पुढचा बघा ना अर्धा श्लोक. नाही आमच्या गुरुजींनी अर्धाच शिकवला. अर्धाच शिकवला? हो पाठांतर करून या म्हणले अर्धा. बरं बरं बरं. कुठे आहेत तुमचे गुरुजी? आहेत तिकडे ध्यानस्थ बसले. ठीक आहे. पुन्हा मोह सुटला, पुन्हा बाजूला गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलांनी पहिला अर्धा हा अर्धा श्लोक म्हटला. पुन्हा शुकांनी ऐकलं, अरे वा खूपच छान आहे, खूपच सुंदर आहे, गोड आहे. मुलांनो कुठे आहेत तुमचे गुरुजी? सांगा बरं. गुरुजीला भेटण्याचा मोह आवरले नाही. गेल्यानंतर बापाकडे बघितलं. तुम्ही लिहिला ग्रंथ? तुम्ही लिहिला? तुम्ही लिहिला? 3 ते 4 वेळेस म्हणाले, हो मीच लिहिला बाप्पा. पण तू मुलगा आहेस ना, तुला असं वाटतं की मला काही कळत नाही. नाही, खूप अप्रतिम झाला. अरे मी बाकी ग्रंथ ते गुंडाळून ठेवा, बाकी गुंडाळून ठेवा, बाकी मला वाचायचे नाहीयेत, बाकी मला नकोय, मला हेच पाहिजे. आणि महर्षी व्यासांकडून त्यांनी तो ग्रंथ केला आणि तो वाचला. त्याचा पहिला वाचक ते बाल आहेत, म्हणजे ते बाल ब्रह्मचारी आहेत. दुसरा वाचक महर्षी व्यास आहेत, तेही आपलं शुक आहेत, तेही ब्रह्मचारी आहेत. लक्षात ठेवा. भागवताची विशेषता अशी की शुक कधीच एका ठिकाणी बसत नाही. का? कारण तो संन्यासी आहे, तो फिरतो आहे, संन्यास्त जीवन आहे. भिक्षामदेही, एका गावात दुसऱ्या गावाला, गावून गावा जायला. त्याच्यामुळे त्याचा नाईलाज आहे, तो काही करू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी 7 दिवस एकाच ठिकाणी बसून ठेवलं या भागवताने त्यांना. इतकी ताकद आहे भागवताची, एकाच ठिकाणी. बरं भागवत का वाचतात? आता माणूस मेल्यावरच भागवत वाचतात. बऱ्याच ठिकाणी मी पाहिले. का?
तर म्हणले माणूस भूत येऊन इथून गेला तर मुक्त होतो ना होत नाही असं नाही मला म्हणायचं. तो भाग एक निराळा आहे. भूत येऊनीला गेल्यावरच मुक्त होतो असं नाही. आपली ही भूत येऊनीच आहे. आपण याच्यातूनही मुक्तच होतो. आलं का लक्षात? मनुष्य जन्म नरजन्म आपल्याला भगवंताने दिला तो कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. सुख कर कृष्ण गुण गाय मनुजा सुख कर कृष्ण गुण गाय सुख कर हरि गुण गाय मनुजा सुख कर हरि गुण गाय मनुजा सुख कर कृष्ण गुण गाय जी सुरुवात होते त्याला एक विशिष्ट कारण असतं. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण निज धामाला जाण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि ऋषी महर्षी सगळे उदास झालेले आहेत की भगवंत गेल्यानंतर कसं होईल, काय करावं. भगवंत जाणे म्हणजे आपल्या पुढून प्राण निघून जाणे. आणि मग आपण जगायचं कसं, कुणाच्या आधाराने, कुणाचं पूजन करायचं, कुणाचा जय जयकार करायचा, कुणाचं दर्शन घ्यायचं, असे सगळे चिंतेमध्ये. आणि कलियुगाचं वारं आपल्याला लागू नये अशी प्रत्येकाची इच्छा. त्यावेळेला राजा परीक्षित तरुणावस्थेमध्ये राजा झालेला नाही, राजकुमार. आणि गेले त्या ऋषीची चेष्टा करायला. ऋषी ध्यानस्थ बसलेले, जंगलामध्ये खेळत खेळत गेलेले पोरच पोर विचार करतात. विचार करतात. खरंच जर संन्यासी असतील तर यांना कळेल. तपस्वी लोक ढोंगी असतात, काही खरं नाही. ऋषीच्या गळ्यामध्ये
एक मेलेला साप आणून टाकून दिला. त्या सापाला ऋषीला कळत होतं, पण ते ध्यानस्थ होते, ते काही त्याच्यातून उठले नाही ध्यानामधून. पण त्या ऋषीच्या शिष्याने बघितलं, माझ्या गुरुच्या गळ्यामध्ये हा साप टाकला, कुणी टाकला, हे क्रूर चेष्टा कुणी केली. ज्याने कुणी असं केलं असेल तो 7 दिवसांच्या आतमध्ये साप चवून मरेल. आणि खाडखण गुरुनी डोळे उघडले. अरे बेड्या काय करतोस? अहो म्हटले असं असं. म्हणजे तो राजाचा मुलगा आहे, ज्या राज्यामध्ये आपण आहोत त्याच राजाचा तो मुलगा आहे. मग त्याने असं का करावं? म्हणजे तो अज्ञान आहे, पण तू तर ज्ञानी आहे ना, तू पाहायला पाहिजे होतं. मी काहीच बोललो नाही आणि तू श्राप देऊन टाकला. पण आता कसं असतं, त्या काळामध्ये ऋषीचे श्राप लागत बी होते, आताचे ऋषीचे श्राप लागत बी नाही तर काही नाही, नाही का? तपाचं बलच नाही राहिलं. तपोबल मनोबल जे आहे तेच आमचं ढासळून चाललेलं आहे. काय श्राप लागतील त्याच्यामुळे लोक काही घाबरत नाहीत. लोक म्हणतात कावळ्याच्या श्रापानं काही डोळं म्हणत नाही, नाही का? अवघड गोष्ट आहे. त्या काळातले ते ऋषी पॉवरफुल होते, त्याच्यामुळे घाबरत नाही. जेव्हा कळालं परीक्षितीला आता काय होणार, बरं तो राजा झाला, नंतर ते सगळं झालं. आता 7 दिवसात मरणार म्हटल्यावर माणसाला अडचणच आली ना. काय करावं काय करावं काय करावं म्हटले. बा लोक म्हटले ऋषीचा श्राप आहे, मरणार पक्क, त्यात काय वाद नाही, ते काही आम्ही टाळू शकत नाही. एकच होऊ शकते, मरण सुखकर होऊ शकते. जसं लोक म्हणतात कॅन्सर झालं मरतय बाबा माणूस, एकच आहे, या देवाला विडा ठेव त्या देवाला विडा ठेव, तुझं मरण सुखकर होईल, तुला वेदना होणार नाही आणि मरेपर्यंत तू जागृत राहशील, भगवंताचं नामचिंतन चांगलं होईल, एवढं आम्ही सांगू शकतो बा, बाकी काही सांगू शकत नाही. तो म्हटला ठीक आहे, मरण सुखकर झालं पाहिजे असं का होत नाही? मरणाला सुखकर करणारा ग्रंथ म्हणजे भागवत. म्हणजे ठीक आहे, मग काय करायचं? भगवंताचं लीळा तू ऐकल्या पाहिजे. म्हणजे सांगत कोण? सांगणारही तितका सश्रद्ध अंतकरणाचा पाहिजे आणि ऐकणारही सश्रद्ध अंतकरणाने त्यानं ऐकलं पाहिजे. म्हणले आता कोणाला बोलवायचं? म्हणले एकच आहेत, सुखदेव. ते जर सांगतील तर बघ. गेले सुखदेवाकडे, अशी अशी गोष्ट झाली, मला भागवत ऐकाय, कृष्ण कथा ऐकायची, चिंता नाही, मी सांगायला तयार आहे. आणि सुखदेव 7 दिवस कथा सांगतात आणि कथा सुरू होते आणि त्याची 7 दिवस चालते. भगवान गोपाल कृष्णाचा अवतार कसा होतो वगैरे वगैरे मस्त चालतं ते. आणि ती कथा 7 दिवसामध्ये पुढे त्या राजाचं काय होतं ते आपण 7व्या दिवशी बघूया. कथा सुरुवात होते भगवान गोपाल, आपण इथून सुरुवात करणार आहोत, भगवान गोपाल कृष्णाच्या अवतारापासून. त्याचं कारण रामायणामध्ये राम सांगितले गेलेले आहेत. रामकथा तिथे पूर्ण ऐकतात लोक, स्पेशल रामकथा आहे, त्याच्यामुळे इथे रामकथा सांगायची गरज नाही. भगवान गोपाल कृष्णाचा जन्म कसा होतो, कशा पद्धतीनं होतो, का होतो, भगवंत आपल्या पोटी जन्माला आला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर पहिले आपल्याला कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी लागेल. असल तयारी तर बघा, नाही आपली तयारी नाही कारागृहात जाण्याची. आम्हाला शिवाजी जन्माला आला पाहिजे वाटतो, पण शेजारच्या घरी, आपल्या घरी नको. नाही, हा, शेजारच्या घरचा मुलगा बॉर्डरवर गेला, तिथे मरण पावला तर त्या मुलाचा आम्ही पुतळा बसवणार, आपला नको, नाही का? भले उत्सव साजरा करू, पुतळा बसवू, गावात सप्ताह ठेवू, लोकांना जेवायला बोलवू,
का अख्ख्या तालुक्यातल्या लोकांना बोलवू, त्याचा सत्कार करू, त्याच्या आईवडिलांचा सत्कार करू की तुमचा मुलगा देशासाठी कामी आला म्हणून. विचार करा, ज्या माऊलीनं आपल्या पोटचा गोळा दिलेला असतो तिच्या गळ्यामध्ये तुम्ही हार घातल्यानंतर तिला काही फार बरं वाटत असेल का? ते काठो का ताज आहे हो, टोचत असतील त्यातले ते फुलं नाही, त्या पाकळ्या तिला टोचत असतात. तिच्या डोळ्यातले अश्रू सांडतात आणि आपण सत्कार करतो की तुझ्या मुलानं खूप पराक्रम दाखवला. हो, तिच्यामध्ये ती ताकद आहे. ती म्हणते मनानं, हो माझ्यामध्ये ती ताकद आहे, माझ्या मुलाला देशासाठी मी समर्पित केलेला आहे. भगवान गोपाल कृष्ण तर आले पाहिजे वाटते, आपल्याला वाटतं, पण आपल्या पोटी नकोय. का? कारागृहात कोण जायचं? एवढा त्रास कोणी सहन करायचा? विचार करा, भगवान गोपाल कृष्ण ज्या मातेच्या पोटी जन्माला येणार त्यांनी केवढी तपश्चर्या केली असणार. कोणाच्याही पोटी जन्म घ्यायला भगवंत तयार नाहीये. सोपं नाही. बहुत पुण्याची राशी, पुण्याच्या राशी असल्याशिवाय ते होत नाही. असं कोणतं पुण्य असेल? तपश्चर्याचं पुण्य असेल, भगवंताची तपश्चर्या केली असेल, भगवंताचं नामचिंतन केलं असेल. त्रेतायुगामधली कथा सांगितल्या जाते, तिथे भगवंताची तपश्चर्या केलेली आहे. 12 वर्ष सुपक राजा, सुपक राणी, कुपक राजा, कुपक राणी वगैरे वगैरे हे 2 जोडपे असतात आणि ते कथा करतात. ज्या ठिकाणी ते भगवंताचं नामचिंतन करतात, ज्या वनामध्ये, त्या वनामधलं हे या यमुनेच्या तटावरती ते दोन्हीकडे ते तप असतं त्यांचं. त्या राजाला मुलबाळ नसतं, कुपक राजा कुपक राणी यांना, आणि म्हणून ते जातात आपल्या राज्य प्रधानजीच्या सुपूर्द करतात आणि आपल्या राज्याच्या पलीकडच्या राज्यामध्ये जाऊन तिथे तपश्चर्याला सुरुवात करतात. तपश्चर्या पूर्ण करायला लागतात, कंदमुळं खातात, झोपडीमध्ये राहतात. लक्षात घ्या, पुत्र कामेष्टी यज्ञ म्हटला जातो. प्राचीन काळामध्ये केला जायचा, आज दिसत नाही. नाही, विनोदानं मी सांगत असतो, बऱ्याच वेळेस सांगतो लोकांना की तुम्ही तुमच्या मुलाला डॉक्टर बनवायचे, तुम्ही काय करता? त्याला 4 वर्ष म्हणजे 12वी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 4 वर्ष त्याला डॉक्टरचा कोर्स करावा लागेल, नाही का? MBBS, MD ते 2 वर्ष, सर्जन मग MS बनायचे ते 2-3 वर्ष, तेव्हा कुठं तो डॉक्टर होतो. इंजिनियर बनायचे 4 वर्ष, DED करायचे, मास्तर बनायचे 2 वर्ष 3 वर्ष, BED करायचे, प्राध्यापक बनायचे ते 3 वर्ष, मिलिटरीत जायचे, छाती इतकी पाहिजे, उंची इतकी पाहिजे, पायाला पाय घासले नाही पाहिजे, अंगावर कुठला चट्टा बट्टा नाही पाहिजे, सुरमी नाही पाहिजे. नाही, कितीतरी तपासण्या असतात. धावण्याची शर्यत, पळण्याची शर्यत, उंची, लांब उडी, उंच उडी, कितीतरी चेकअप असतात. नाही, त्याच्यानंतर 2 वर्षाचा कोर्स, आणि मग तेवढं झाल्यानंतरही आपल्या हातामध्ये ते बंदूक देत नाही. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावरही ते काही हाताने घरी पाठवते, हातामध्ये शस्त्र देत नाही. तिथं चालवा म्हणतात, इकडे देत नाही. बुटाला हाणते, सोपं काम नाही. 4 वाजता उठा म्हणते, उठायला होते. नाही उठलं, वाकडा जर बूट जरी राहिला, झोपायच्या कॉटच्या खाली वाकडा बूट ठेवलेला असेल शिपायानं आणि तो झोपला असेल, त्याच्या कमरीत लाद घालतात, बूट वाकडा का होता. इतक्या अगदी शिस्त असते, बेशिस्त अजिबात वागू देत नाहीत. एवढं सगळं केल्यानंतर देशाच्या रक्षणासाठी त्याची आता तयारी झाली, त्याला नोकरी लागली. मी लोकांना हात जोडून विनंती करतो आणि विनंती करून विचारतो, क्षमा मागून विचारतो, तुम्हाला बाप बनायचे, तुम्हाला आई बनायचे, कुठलं ट्रेनिंग दिलेलं आहे तुम्ही? काय ट्रेनिंग दिलंय बुवा आपण? कुठल्या शाळेमध्ये गेलो की मला बाप बनायचंय बुवा, तर बाप बनायसाठी काय करावं लागतं? किंवा मला आई बनायचं आहे, त्यासाठी मला काय करावं लागेल?
आहे कुठं? कुठेच नाही. आहे का? विचार करा. मग आपण विचार करतो चांगली मुलं जन्माला काय येत नाही, त्याचं कारण ते आहे का तर आपण कुठल्याच प्रकारचा यज्ञ केलेला नाही. पुत्र कामेष्टी यज्ञ जुन्या काळात तो केला जायचा. जुन्या काळात एवढंच नाही मायबाप हो, तपश्चर्या असायची. आजही तुमच्या भागात आहे की नाही माहित नाही, परंतु आजही काही काही भागांमध्ये ती पद्धत आहे. लग्न झाल्यानंतर पती पत्नीचं मिलन 16व्या दिवशी होतं. 16 दिवस संस्कार चालतात. 16 दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम चालतात आणि 16व्या दिवशी पती पत्नीचे मिलन होतं. आज आहे का नाही हे माहित नाही मला. म्हणजे कुठं चाललेलं आहे, ही संस्कृती आपण जपत आहोत की नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण. फार महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला चांगली मुलं जन्माला घालायची असतील तर आम्हाला चांगले विचार डोक्यात घ्यावे लागतील. संतांच्या जवळ आम्हाला जावं लागेल, त्यांच्याकडून आम्हाला शिकावं लागेल, की त्यांचा आशीर्वाद घ्यावा लागेल, की आमच्या पोटी चांगलं मूल जन्माला आलं पाहिजे. म्हणून देवाला तुम्ही प्रार्थना करा असंही त्यांना म्हणावं लागेल. म्हणून पूर्वीच्या काळात पुत्र कामेष्टी यज्ञ केला जायचा, की हे भगवंता माझ्या कुटुंबाचं, माझ्या कुळाचं, माझ्या धर्माचं, माझ्या संस्कृतीचं रक्षण करणारा पुत्र मला द्या असं म्हणून तिथे तो यज्ञ केला जायचा. आणि तो यज्ञ कमीत कमी 6 महिने 12 महिने चालायचा, 9 महिने चालायचा. आणि तो यज्ञ पूर्ण झाल्यानंतर मग पती पत्नीचं मिलन व्हायचं आणि त्याच्यातून पुत्र जन्माला आला की तो मग त्या देशासाठी, त्या संस्कृतीसाठी, त्या धर्मासाठी तो कामी यायचा. आज ते राहिलेलं नाही. आपुली अहिता असे जागता, आपुली अहिता असे जागता, आपुली अहिता असे जागता, आपुली अहिता असे जागता. धन्यवाद पिता दया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. आपलं हित आपल्याला कळलं पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि ते हित जर आपल्याला कळलं तरच आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील, अन्यथा कळणार नाहीत. त्या माता पित्यांना माहिती आहे आणि म्हणून ते तपश्चर्याला बसले. माझ्या पोटी चांगलं तेजस्वी बाळ जन्माला यावं, माझ्या देशाचं, माझ्या प्रजेचं, माझ्या कुटुंबाचं कल्याण त्यांनी केलं पाहिजे, माझ्या धर्माचं, माझ्या संस्कृतीचं. तपश्चर्या करतायत, कंदमुळं खातायत, झोपडी बांधलेली आहे, तिथे राहतायत. अचानक त्याच देशाचा राजा, सुपक राजा आणि सुपक राणी फिरायला येतात विहरणासाठी.
बघितलेलं असतं. इथे झोपडी दिसते, कोण आहेत जाऊन बघू. गेले तर तेज पुंज, दोन संन्यासी वेशामध्ये वल्कले नेसूर असलेले पती पत्नी ध्यान करतायत. चेहऱ्यावरती प्रचंड तेज आहे. नमस्कार केला. ते मौन अवस्थेमध्ये आहेत. त्यांनी विचारलं, तुम्ही इथे किती दिवसापासून आहात? त्यांनी असं खुनीने सांगितलं, 8-10 दिवस झाले. काय करताय? सांगितलं असं लिहून. तपश्चर्याला बसलो. बसू दे आम्हाला. काय खाताय? कंदमुळं. म्हटले आम्ही तुम्हाला घेऊन येतो चांगले पक्वान्न. म्हटले नाही, चांगले पक्वान्न नको, आम्ही वृक्षच खातो. आम्हाला वृक्ष आणतो, पण आम्हाला एवढी तर सेवा घडू द्या. तुम्ही आमच्या राज्यात येऊन तपश्चर्या करताय, तुम्ही आमचे अतिथी आहात. अतिथी देवो भव. अतिथी देवा समान असतो. अतिथीची सेवा केली पाहिजे. पूर्वी घरावरती पाट्या लावल्या जायच्या सुंदर अशा प्रकारे. अतिथी देवो भव, अतिथी देवासारखा. आता पाट्या बदलल्या, काळ बदलला आणि पाट्या बदलल्या. सुस्वागतम. ठीक आहे, आलेल्या माणसाचं स्वागत आहे. जे येत नाहीत त्यांचं स्वागत नाही, पण जे येतात त्यांचं तरी स्वागत आहे. खेड्यापाड्यामध्ये अजूनही त्या पाट्या आहेत सुस्वागतम. पण शहरात जर तुम्ही गेलात, आता तिथं पाट्या बदललेल्या आहेत. तिथं आता सुस्वागतम नाही, आता तिथे सु काढून टाकलं, फक्त स्वागतम एवढंच होतं. ते काही दिवस चाललं की स्वागत आहे बुवा, आले तर स्वागत, नाही आले तरी तुमचं चांगलं स्वागत. कारण येऊन त्रास देऊ नका, फोनवरती काम होतं नाही का. आता पुढे जाऊन त्याच्या पलीकडे पाटी आलेली आहे शहरांमध्ये. कुत्र्यापासून सावधान पाटी. म्हणजे या असं नाही, आले तर कुत्र्यापासून सावधान. एक तर येऊच नका याचा अर्थ आमचे तर कुत्रे, ताणच नको नाही का. पण पूर्वी अतिथी देवो भव म्हटले, तुम्ही आमच्या अतिथी आहे. सुंदर अशा प्रकारे त्यांनी विनंती केली. ते म्हटले, आम्हाला फक्त भाजी भाकर तुम्ही आणून देत असला तरच आम्ही तुमचा स्वीकार करू. तुम्ही पंचपक्वान्न काही आणून दिले तर आम्ही घेणार नाही. काही गाद्या वगैरे आणून देतो अंतरायला नाही म्हटले. हे वल्कले हेच आम्ही. मग आमच्या घरी कमी नव्हतं ना, आम्ही तिकडेच तपश्चर्या केली असती, इकडे का आलो असतो. म्हणजे ठीक आहे. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, आवडीपूर्वक त्यांनी 12 वर्ष त्यांना तो डबा पुरवलेला आहे. किती वर्ष? 12 वर्ष भोजन पुरवलेलं आहे, वेळेमध्ये पुरवलेलं आहे. दोघंही पती पत्नीने. त्यांनी सांगितलं, नौकरा करवी आम्ही आणून देणार नाही, आम्ही सेवा करू, हरकत नाही. आणि 12 वर्षाचं तप पूर्ण झालं. घोर तपश्चर्या. त्या तपश्चर्येमध्ये दोघंही पती पत्नी आराधना करतात. हे भगवंता, खरं तर माहित नाही हो भगवंत कोण आहे, माहितच नाही मुळामध्ये. तरी सुद्धा हे भगवंता, जो कोणी तू असशील, हे विधात्या, हे सृष्टीकर्त्या, हे परब्रह्म परमेश्वरा, हे परब्रह्म स्वरूपा, अरे कधी दर्शन देशील रे बाबा. आणि 12 वर्षाचा काळ लुटला आणि भगवंताचं दर्शन झालं. जसं शंख चक्र गदा पद्म या वेशामध्ये भगवंत दर्शन देतात. समोर दर्शन झाल्यानंतर झोपडीमध्ये प्रकाशमान सुंदर अशा प्रकारचा प्रकाश झोपडीच्या बाहेर पडलेला आहे. दिवस मावळून गेलेला होता. किंचित अंधार संधी प्रकाश पडत चाललेला होता. आणि त्या प्रकाशाने परत एक सूर्य या झोपडीमध्ये उगवला की काय असं दिसायला लागलं. सुपक राजा, सुपक राणी यांचा डबा घेऊन येत आहे. त्यांना वाटलं झोपडी पेटली की काय, पण पेटल्यानंतर त्याचा प्रकाश असा दिसत नाही, हा वेगळाच प्रकाश आहे. हे दोघेही पती पत्नी उठलेले आहेत आणि त्या मूर्तीचं दर्शन घेतलं. म्हणाले, धन्य भाग अहो आमचे, तुम्ही आलात. या पर्णकुटीमध्ये तुम्ही आलात. सजा दो गल
को गुलशन सा मेरी सरकार आए सदा